नमस्कार मंडळी. पिल्लूला शाळेतून आणलं आणि इतकं ऊन होतं. खायला पराठा. दुसरं काय बनवू? दुसरं काय नाही. आणि माझ्या पिल्लूचा पहिला प्रश्न असतो खायला काय बनवलं. मग त्याला आल्या आल्या नारळ पाणी दिलं. तो तिकडे हातपाय धुवून घेत होता, ड्रेस युनिफॉर्म चेंज करत होता. तोपर्यंत म्हटलं नारळ पाणी फ्रीजमध्ये ठेवावं. तर फ्रीजमध्ये मी काय बघितलं असेल बघा. त्याने ती स्प्रिंग असते ना, ती फ्रीजमध्ये ठेवली आहे. माय गॉड, लेकरं काही पण करू शकतात. तरी मी खूप लक्ष देते. त्याने कधी ठेवली माहीत नाही. आणि हे बघा, नंतर त्याला मुरमुरे खायचे होते म्हणून मुरमुरे करायला घेतले. तुम्हालाही मुरमुरे आवडतात का? कारण का माझ्या पिल्लूला तर मुरमुरे म्हणजे भेळसारखंच करते. टोमॅटो टाकायचे, कांदा कट करून टाकायचं. त्याला खूप आवडतं तसे मुरमुरे खायला. मग नारळ पाणी त्याने पिऊन घेतलं. मग थोडासा पराठा पण खाऊन घेतला आणि मग मुरमुरे केले. आणि म्हटलं संध्याकाळच्या भूकला थोडेसे आपले हे शिजवावं, रताळू. आणि हे रताळू किडेने निघाले आणि मग ह्यांना मी लगेच सांगून टाकलं, आता पुन्हा रताळू नका आणू, कारण का यांचा सीझन गेला आहे. आणि मग असे छान रताळू होते. हे थोडेसे असे कडू पण लागत होते, पण म्हटलं आता जे जे कडू आहे ते पार्ट काढून आम्ही खाऊन टाकले. कारण का आपल्याला सवय असते फेकून न देण्याची, पण जे चांगले तेच खाल्ले. आणि रात्री सर्व भांडे वगैरे धुवून घेतले. माझ्या बाजरीचा म्हणजे आणि गव्हाचा पिठाचा डब्बा पण धुवून घेतला. चला भेटूयात, बाय.